नमस्कार. गोवर्धन प्रस्तुत आणि टाटा इंट्रा सहप्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया को पॉवर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स, हेम अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि निर्मा या कार्यक्रमात मी रुशाली यादव सारंग आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंगलमय रूप तुझे हे सुंदर, गळ्यात कंठी फाळी शेंदूर, कटी पितांबर हाती मोदक, एकदंत तू लंबोदर मोहक, देवा एकदंत तू लंबोदर मोहक. आपल्या लाडक्या गणरायाचं आज आगमन झालंय. बाप्पा आले की भक्तिमय प्रसन्न वातावरणाची आपसुकच निर्मिती होते. राज्याच्या आणि जगाच्या पाठीवर गणेशोत्सवाचा आनंद कसा साजरा होतोय याचाच आढावा या कार्यक्रमातून आपण घेणार आहोत. राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये घराघरामध्ये आज बाप्पा विराजमान झालेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानीही बाप्पा विराजमान झालेत. विधिवत पूजा अर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. गणरायाचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पाचं कृपाछत्र सगळ्यांवर, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेवर राहो आणि सगळ्यांचं जीवन सुखी हो, समृद्ध हो, अशाच प्रकारच्या शुभेच्छा मी नागरिकांना देतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते बाप्पाची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. बाप्पांना हे माहितीच आहे की महाराष्ट्राची प्रगती कोण करू शकतं आणि ते बाप्पांनी पाहिलं आणि महाराष्ट्रातल्या बाप्पांना मानणाऱ्या सर्व नागरिकांनी देखील बघितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बाप्पांचा आशीर्वाद मिळेल. खरं म्हणजे बाप्पांना तसं काही फार मागावंच लागत नाही, ते सगळं देतात. गणरायाच्या आगमनाने जसं वातावरण घरोघरी आणि गल्लोगल्ली आपण अनुभवतोय तसंच वातावरण TV9 मराठीच्या कार्यालयामध्ये सुद्धा आहे. आमचे बाप्पा आले ते टाटा इंट्रा V70 मधून विधिवत पूजा अर्चा करत बाप्पांची प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली. टाटा मोटर्सची इंट्रा V70 पिकअप. मजबूत बॉडी, पिकअप देखील उत्तम, यशस्वीरित्या रस्त्यावर धावणारी आणि प्रत्येक दिवस तुम्हाला जिंकवणारी दमदार अशी टाटा मोटर्सची गाडी. चला तर मग बाप्पाच्या आगमनासाठी जाऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा मंगल मूर्ती.
आवर्ती प्रतिमाया प्रतिष्ठापना कर्म करिष्ये श्री महागणपते शुभकर्ता दुःखहर्ता सर्वांगी सुंदर दर्शन मात्रे वण कामना पूर्ती जय देव रत्नाकरित भरात गौरी कुमरा चंदनाचे होते दर्शन मात्रे वण कामना पूर्ती जय देव मंगलमूर्ती आपल्या आवडत्या पाहुण्याचं लाडक्या बाप्पाचं आज जल्लोषात आगमन झालंय. प्रसन्न वातावरणामध्ये सर्वच जण दंग झालेत आणि लाडक्या बाप्पाचा आवडता प्रसाद बनवण्याची सुद्धा लगबग सकाळपासूनच सुरू होती. पाहुयात अभिनेत्री सुहास परांजपेंनी आपल्या बाप्पासाठी खास काय बनवलंय ते. नैवेद्य स्पेशल मध्ये मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आता त्यांना आपल्या हातचे गोडाधोडाचे पदार्थ नैवेद्य स्वरूपात दाखवायचे सुद्धा आहेत. अर्थात पहिला दिवस म्हणजे उकडीच्या मोदकांना पर्याय नसतोच, पण त्या व्यतिरिक्त मोदकांव्यतिरिक्त सुद्धा अनेक असे विविध प्रकार असतात जे आपण गणपती बाप्पांना नैवेद्य स्वरूपात दाखवू शकतो. आज सुरुवात करूया आणि आज आपल्या बरोबर आहेत नैवेद्याचा असाच एक सुंदर पदार्थ दाखवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहासताई परांजपे. नमस्कार सुहासताई, स्वागत आहे तुमचं आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तुलाही शुभेच्छा आणि आपल्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा शुभेच्छा. बाप्पांचं आगमन झालेलं आहे, घराघरामध्ये झालेलं आहे, चैतन्य आहे आणि अशा चैतन्यमय वातावरणामध्ये आपल्याला या स्वयंपाकघरात गृहिणी म्हणून उभं राहायचंच असतं कोणताही सण आल्यानंतर. मग बाप्पाला नैवेद्य कोणता दाखवायचा हा प्रश्न प्रत्येकीलाच पडलेला असतो. आज त्याचं काय उत्तर तुमच्याकडनं मिळणार आहे? तू मगाशी म्हणालीस ते अगदी बरोबर आहे की उकडीच्या मोदकाला पर्याय नसतोच, पण प्रत्येकालाच आजकाल उकडीचे मोदक करता येतात असं नाही. मग याच्यासाठी एक पर्याय छोटासा आहे की आपण ती सुरुवात करूया तळलेल्या मोदकापासून. चला, तळलेले मोदक करायचे आहेत, आपण तयारी करून घेऊया. चालेल. तळणीच्या मोदकांची सगळी तयारी आम्ही करून घेतलेली आहे आणि सुहासताई आता आपण सुरुवात करूया. हो, आधी आपण चव करून घेऊ. गॅस लावतो. पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालूया. तूप म्हणजे फक्त गोवर्धनचंच. घरी आपल्याला साजूक तुपाची सवय असते की ते घरचंच तूप काही जणांना आवडतं ना घरी केलेलं, पण त्याला पर्याय जर तुम्हाला पाहिजे असेल की घरी बनवायला वेळ नाही तर गोवर्धनचं तूप हे कधीही तसंच ते त्याच चवीचं आहे. आता हे तूप तापलंय, आता त्याच्यामध्ये आपण नारळाचं चव घालून घेऊ. साधारण 1 वाटी चव घेतलं असेल ना तर पाऊणपेक्षा थोडे जास्ती वाटी गुळ घालायचं. बरं, हे पण प्रमाण व्यवस्थित जमलं पाहिजे ना. म्हणजे तो चव जो आपण करतो ना तो असं एकदम घट्ट गोळा नको व्हायला किंवा फार असा भरभरीत नको व्हायला. आपण हे प्रमाण मोजूनच ठेवलंय. छान परतून. हो, तुला माहिती का हे जे मोदक आपण आत्ता करणार आहोत ना हे गणपतीच्या वेळेला तर करतातच, पण जेव्हा गणेश याग करतात ना त्यावेळेला या आहुती देतात तेव्हा 1008 मोदक करतात आणि त्याची आहुती दिली जाते. खरंच. त्याच्यात ना वेलची पावडर पण घालून घेऊया आपण, त्याचा वास छान येतो. स्वादासाठी तुम्ही वेलची पावडर किंवा जायफळ किसून घालू शकता. केशर घालू शकतो आपण. सारण होत आलंय, झालंय, असं मोकळं झालंय. वास बघ किती छान येतो त्या वेलचीचा नाही. आपण आता जरा बाजूला ठेवूया याला आणि आपण पुऱ्या करून घेऊया मोदकाच्या. आणि हे पिठी घेतले आपलं म्हणजे कणिकच आहे. आणि पुऱ्यांची कणिक जशी भिजवतो हो 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 तशीच तशीच. आपण अशा जरा 4-5 पुऱ्या लाटून घेऊया म्हणजे आपल्याला करायला बरे पडतील एका वेळेस. छान गोल गोल पुऱ्या हो आमच्या लाटून होत आहेत.
आता आपण मोदक करायला घेऊया. ओके. तू चव ठेवशील इकडे. हो ठेवते. पारे हे असते ना त्याची, त्याच्या जवळ 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 जितक्या करशील ना तितक्या ते दिसतात पण छान, बरं. मोदक होतातही छान. चव झालाय आपला. उत्तम मोदक म्हणजे चवही व्यवस्थित भरला हा. गेला पाहिजे. खुळखुळा नको. हा. आणि पारी सुद्धा खूप जाड नाही आणि खूप पातळ पण नाही, ती व्यवस्थित म्हणजे चवाची चव लागली पाहिजे पण आणि त्या पारी लागली पारीचा पण, पाहिजे. हा, ती नाही तर पण पारी लागली. जाड जाड झाली ना की ते खाताना कळते की अरे बापरे हे जरा बरोबर नाही लागत आहे. म्हणजे बाप्पाचा आवडता पदार्थ हा काही सोपा नाही नाही. नाही नाही, त्याचा आशीर्वाद हवा असेल तुम्हाला तर हा. आहा, काय सुंदर दिसतोय. आणि आता तो तळल्यानंतर अजून छान. हा. मोदक आता तळण्यासाठी तयार आहेत. तळायचे आहेत आता आपल्याला. आणि ते सुद्धा तळायचे आहेत शुद्ध तुपामध्ये, म्हणजे गोवर्धनच्या तुपामध्ये. मी गॅस लावते. हो. गोवर्धन घी. आहा हा हा, छान रंग आहे. रंग सुंदर आहे. बस. हम्म. गोवर्धन तुपाचं वैशिष्ट्य म्हणजे बाजारातल्या तुपाला एक विशिष्ट वास असतो. हो. तो अनेकांना आवडत नाही. या तुपाला असा कुठचाही वास येत नाही. त्यामुळे शुद्ध तुपात तळलेली कुठचीही गोष्ट म्हणजे शुद्ध तूप हे लगेच कळतं. आणि गोवर्धन तूप म्हणजेच खऱ्या तुपाला प्राधान्य आहे. कारण गोवर्धन तूप हे बनलं आहे गाईच्या शुद्ध दुधापासून. यंदाचा गणेशोत्सव साजरा करा गोवर्धन घी बरोबर. कारण गोवर्धन तूप म्हणजे सोनेरी, दाणेदार आणि शुद्ध. तूप छान तापलेलं आहे. सुरुवात करूया? हो हो. थोडा गॅस बारीक करून घ्या तर ते एकदम पटपण तळले जातील ते आणि मग ते खायला बरे नाही लागायचे. छान तळून झाले ते ना, रंग पण छान आला. आपण काढून घेऊया ते. आहा, बाप्पासाठी पहिला नैवेद्य तयार आहे. आम्ही छान सर्व करून घेतो. सुहासताई, बाप्पाचं आगमन झाल्यानंतर अगदी पहिल्याच दिवशी त्याच्या आवडीचा नैवेद्य तुमच्या हातनं आम्हाला शिकायला मिळाला आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण नुसतेच आभार नाहीत. हा, तर या सगळ्या बरोबर साथीला गोवर्धन होतच आणि म्हणून गोवर्धन कडून तुम्हाला ही आनंदाची गोड भेट. धन्यवाद. प्रेक्षक हो, या सगळ्या सणासुदीच्या आनंदाच्या वातावरणामध्ये एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सुद्धा सांगायची आहे आणि ती म्हणजे गोवर्धन या आपल्या लाडक्या ब्रँडनी आता मिठाई क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलंय. त्यांनी ज्या मिठाया लॉन्च केलेल्या आहेत त्या अगदी शुद्ध तुपातल्या आहेत. त्या मिठायांमध्ये काजू कतली, काजू पिस्ता रोल, मोदक, पेढे या सगळ्या मिठायांचा समावेश आहे. तेव्हा लवकरच अगदी आपल्या जवळच्या दुकानात जा आणि गोवर्धनची मिठाई खरेदी करा. हा गणेशोत्सव साजरा करा गोवर्धनच्या मिठाई बरोबर. गर्वाने गोवर्धन. बाप्पा मोरया या आमच्या खास कार्यक्रमात आता वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा TV9 मराठी. बाप्पा मोरया या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कोकणामधला चाकरमानी हा वर्षभर कामानिमित्त गावाबाहेर असतो, पण गणेशोत्सवासाठी आपल्या गावाची वाट धरतोच. कोकण आणि गणेशोत्सवाचं एक अतूट नातं आहे. हिरव्यागार शेतातून डोक्यावरून गणरायाला आणण्याची प्रथा ही आजही कोकणी माणसानं कायम ठेवली आहे.
तर इकडे मुंबईमधला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे उत्साहाचा वाहता झराच. उंच मूर्ती आणि डोळे दिपवणारी सजावट ही गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदूच. रात्रीपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा हे चित्र गल्लोगल्ली दिसतंय. मानाच्या समजल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाचं यंदाचं 91वं वर्ष. लालबागच्या राजाची विधिवत प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून दर्शन खुलं झालं. इकडे गणेश गल्लीचा राजाही थाटामाटात विराजमान झालाय. यंदा मंडळानं उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं देखणं रूप पाहण्यासाठी सुद्धा गणेश भक्तांची मांदियाळी दिसते. यंदाचं मंडळाचं 105वं वर्ष. पर्यावरणाचा राजा म्हणून ओळखला जाणारा गिरगावच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी आहे आणि यंदा मंडळानं 97व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय. तर इकडे तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 58वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातोय. यावर्षी मंडळाकडून बाप्पाची 20 फुटांची विठ्ठलरूपी बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली आहे. तर इकडे लोकमान्य टिळकांनी पुण्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती आणि गणेशोत्सवाचं स्वरूप काळानुसार कितीही बदललं असलं तरी पुण्यामधल्या मानाच्या गणपतींचं महत्त्व हे आजही कायम आहे आणि प्रथा परंपरा आजही जोपासल्या जातात. आज बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक अगदी पारंपरिक पद्धतीनं आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये काढली गेली. पुण्यातल्या मानाच्या गणपतींसोबतच दगडूशेठ हलवाई गणपतीचंही अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि रथातून वाजत गाजत काढलेल्या बाप्पाच्या भव्य मिरवणुकीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. तर पुण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा पुण्यातला मानाचा पहिला गणपती. कसबा गणपतीची मूर्ती तांदळा स्वरूपामध्ये आहे. तांदळा स्वरूप म्हणजे ही मूर्ती घडवण्यात येत नाही. आठवड्यातून 2 वेळा या मूर्तीला शेंदूर लेपन केलं जातं. तर पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती. या बाप्पाच्या मिरवणुकीमधलं यंदाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे महिलाच शंखनाद पथकाचं सादरीकरण. पुण्यामधला तिसरा मानाचा गणपती म्हणजे गुरुजी तालीन गणपती. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी 5 वर्ष आधीच म्हणजे 1887 सालीच या गणपतीचा उत्सव सुरू झाला. तर पुण्याचा मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती. हा गणपती उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. पुण्यातला मानाचा 5वा गणपती तो म्हणजे केसरीवाड्याचा गणपती आणि या गणपतीच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर इकडे सर्वपक्षीय नेते मंडळींच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेत. बाप्पाच्या आगमनामुळे प्रसन्न झालेल्या वातावरणात नेते मंडळी सुद्धा रंगून गेले. निवासस्थानी सहकुटुंब विधिवत पूजा अर्चा नेत्यांकडून करण्यात आली. कोल्हापूरमधली दृश्य आपण पाहताय. शाहू महाराज यांच्या पॅलेसमध्ये गणरायाचं आगमन झालं. विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी यंदा सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावेळेला सुद्धा गणरायाचं आगमन झालं आणि आकर्षक अशी फुलांची सजावट गणरायाच्या अवतीभोवती करण्यात आलेली आणि सहकुटुंब पूजा अर्चा राज ठाकरे यांनी केली.
जयंत पाटील यांच्या घरी सुद्धा गणरायाचं आगमन झालं. जयंत पाटील यांनी सहकुटुंब गणरायाची पूजा अर्चा केली आणि सर्वांना सुख शांती लाभू दे असं साकडं गणरायाकडे घातलं. दिलीप वळसे पाटील यांच्या घरी सुद्धा गणरायाचं आगमन झालेलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या घरी गणराय विराजमान झालेले आहेत आणि सर्वांकडूनच विधिवत बाप्पाची पूजा अर्चा करण्यात आली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या इथे सुद्धा गणरायाचं आगमन झालं. सहकुटुंब त्यांनी गणरायाची पूजा अर्चा केली. तर छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी सुद्धा गणरायाचं आगमन झालं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा छगन भुजबळ यांनी विधिवत बाप्पाची पूजा अर्चा केली, देवाकडे साकडं घातलं. संपूर्ण कुटुंब यावेळेला त्यांच्या सोबत होतं. आणि यानंतर बाप्पा मोरया या आमच्या खास कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा TV9 मराठी.